Hello guys, so welcome to our new channel Priyanka Bansode Happy Family. Please like and subscribe our new channel to support us. आता मी मराठीत बोलते. हे आम्ही माथेरानला लास्ट इयरला जात होतो. ती ट्रिप आहे आमची. आमची फॅमिली जात होती. इथे माझे हजबंड, मी, आई, पाठीमागे अक्षय, परीला तुम्ही ओळखत असाल, आणि प्रियांश. टॉय ट्रेनमध्ये बसलो आहे आम्ही. टॉय ट्रेनमध्ये परी आता मध्येच झुकझुक गाडी गाणं बोलायला लागली. लहानपणी आपण सगळेच बोलायचो झुकझुक गाडी. ती बोलते. ट्रेनमध्ये सगळे तिला बघून हसत आहे. त्यांचं पण एंटरटेनमेंट होतं आहे तिच्यामुळे. टॉय ट्रेनमधून जात होतो. जात असताना खूप सारी ग्रीनरी दिसत होती. मंकीज पण होते खूप सारे ऑन द वे. ती परत व्लॉग बनवायला चालू झाली आहे. व्हिडिओ बनवत होती ती. टॉय ट्रेनमध्ये असणारे जे पण अजून होते ते सगळे तिच्यासोबत फ्रेंड झाले होते. तिच्याशी गप्पा मारणं चालू होतं त्या लोकांचं सुद्धा. ती पण मस्त त्यांच्यासोबत गप्पा मारत होती, हसवत होती सगळ्यांना. जात असताना आम्हाला, तुम्ही पण कधी गेला असाल माथेरानला, तुम्ही पण पाहिलं असेल कदाचित, टॉय ट्रेनमधून जाताना मोठी गणपतीची मूर्ती दिसते. मी फर्स्ट टाईमच गेले होते माथेरानला, सो मला तर खूप छान वाटलं ती मूर्ती बघताना. खूप मोठी होती आणि तिथे त्यावेळेस काहीतरी मंदिर आहे तिथे. काहीतरी प्रोग्राम चालू होता आणि आम्ही किती लकी, आम्हाला दिसली मूर्ती. खूप मोठी आहे. तुम्ही पण पाहिलीच असेल है ना. बघा किती मोठी आहे. आता इथे फायनली आम्ही पोचलेलो आहोत माथेरानमध्ये. परी इथे तुम्हाला एक्सप्लेन करते. आम्ही आलो आहे माथेरानला. इथे खूप सारे हॉर्सेस आहेत. ती किती एक्सायटेड आहे बघा. खूप एक्सायटेड आहे ती. खूप खुश आहे. तिचं खूप दिवसांपासून चाललेलं की माथेरानला जायचं. फायनली आलेलो होतो आम्ही माथेरानला. पाठीमागे मंकी बघा, बेबी मंकी. घाबरत पण होती हा परी मंकीला बघून. ते लोक ना, लहान मुलांनी जे पण घेतलं असेल ना खायला, ते हातातनं हिसकवायला बघायचे. त्यामुळे परी, प्रियांश मध्येच घाबरायचे. आधी ते लांब असतील ना की त्यांना बोलवायचे, या खायला या. त्यांनी कॉटन कँडी घेतली होती, ती खाण्यासाठी ते त्यांना बोलवत होते. आधी लांब होते ते मंकी. जसे ते जवळ आले तसे ते घाबरायला लागले. हातातून कँडीज फेकून दिली त्यांनी. बाकीच्या मुलांकडनं सुद्धा, ते मुलंच काय, मोठे मोठे आपण असू ना, आपल्याकडे बॅग असेल तेही ती हिसकवायला बघायचे. ते त्याच्यामध्ये काय खायला भेटेल का असं बघायचे. हा मंकी बघा किती वेळ झाला बसलाय. बघतोय, तो सर्च करतोय कोणाकडे काय आहे खायला. इथे आई बिस्किट नाही, कॉटन कँडीज देत आहेत त्याला. आई घाबरत नाही. बघा आईंनी काय केलं. त्या काय करायच्या, हात पुढे करायच्या देण्यासाठी, लगेच पाठी करायच्या. आता नाही, ह्याच्यामध्ये नाही आहे, पण त्यांनी ह्याच्या आधी असं केलं होतं की, ह्या व्हिडिओत नाही, दुसरा व्हिडिओ आहे, मी तो शेअर नाही केला. त्या व्हिडिओमध्ये त्या काय करायच्या, मंकीला देत आहेत, हात पुढे करतायत आणि परत हातपाठी घेत आहेत. तर 2-3 वेळा केल्यावर दुसरा एक मंकी त्यांच्या अंगावर धावून जात होता. त्याला राग आला ना, खायला देण्यासाठी हात पुढे करताय आणि मध्येच पाठी घेत आहे आल्यावर म्हणून. इथे पण ते खायला देत आहेत. बाकीचे लोक पण येत आहेत ट्राय करायला, त्यांना पण द्यायचं आहे. पण मनात भीतीसुद्धा वाटते की अंगावर यायला नको म्हणून. इथे हे दोघं पण घाबरत आहेत, परी आणि प्रियांश. आजी त्यांना तोडून देते की तुम्ही पण द्या, घाबरू नका सांगताय आजी.
प्रियांश मागतोय. परी बघा डान्स करते. ती खुश आहे. प्रियांश फायनली गेला जवळ थोडा तरी, नाहीतर आधी अजिबात जात नव्हता. आता गेला पुढे. आता बिस्किट देत आहे त्या. बिस्किट घ्यायला आले, परत हातपाठी घेतल्यावर शांत बसली. प्रियांश घाबरत घाबरत तोही द्यायला ट्राय करतोय बिस्किट. इथे पण बघा हातामधून पण ते घेत होत्या. हा मंकी चांगला होता, थोडा सायलेंट होता. तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटत असेल तर तुम्ही प्लीज आमच्या न्यू चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करा. आता लेट नाईट डान्स, चिकनी चमेली सॉन्ग चालू आहे बॅकग्राऊंडला. अक्षय, प्रियांश, परी, मी, प्रियांशचे वडीलसुद्धा आहेत. ते आई नाही डान्स करायला आल्या, त्या बसून बघत होत्या आम्हाला. सगळेजण एन्जॉय करत आहेत. प्रियांश बघा, परी बघा. एका हातात फोन आहे अक्षयच्या आणि व्हिडिओ पण काढते. डान्स वगैरे झाल्यानंतर शो होता हा, गात होते. त्यांनी ID पण मेन्शन केला होता, पण मी विसरली आता. सिंगर जे आले होते ते नाव नाही माझ्या लक्षात त्यांचं. इंट्रोडक्शन दिलं होतं त्यांनी, बट मला नाही लक्षात. तुम्ही पाहत असाल त्या दोघांच्या पाठीमागे परी डान्स करते. यू कॅन सी ना, परी पाठीमागे डान्स करते. तिला खूप आवडतं डान्स करायला. आम्ही सगळी फॅमिली अशीच आहोत. प्रियांश थोडा लाजतो. आम्हाला छान डान्स करता जरी येत नसेल, पण तरी आम्ही एन्जॉय करतो. तोडका मोडका का असे ना, डान्स करतो. बघा पेशा पाहत असाल तुम्ही. सगळे बसलेले पण तिच्यासाठी लास्टला प्रोग्राम झाल्यानंतर क्लॅप करत होते. आणि हे दोघे जे आले होते ते पण. मला खूप जण बोलले सुद्धा की तुमची मुलगी क्यूट आहे. ती बोलकी आहे ना, ती कोणाची फ्रेंडशिप करते पटकन. घाबरत नाही ती की कसं बोलू काय बोलू, पटकन बोलते म्हणून. बघा तिचा डान्स पाहण्यासाठी तिचे पप्पा, आम्ही कॉर्नरच्या साईडला बसलो होतो, तिथून ती दिसत नव्हती. आणि आम्ही उठून तिच्या एकदम समोर स्ट्रेट गेलो बसायला. तिचा व्हिडिओ मला काढायचा होता म्हणून. पाठीमागे ग्राउंड होतं एक अजून, तिथे गेम्स खेळायचे होते, खूप गेम्स होते. कॅरम पण होतं, परत बॅडमिंटन, क्रिकेट. तर मॉर्निंगला हॉर्स राईड चालू आहे आमची. प्रियांश घाबरला होता स्टार्टिंगला, तो रडला. मीही घाबरली होती थोडी, पण मला व्हिडिओ काढायचा होता फक्त हॉर्सवर बसलेला, म्हणून आम्ही काकांना त्या सांगितलं की आम्हाला मोठा राऊंड नको आहे, फक्त एका शॉपपर्यंत ते दुसऱ्या शॉपपर्यंत, जरा जवळच तिथे होतं एक शॉप, तिथपर्यंत राऊंड मार बस, फक्त व्हिडिओ काढायचे हे त्यांना सांगितलं. ते ॲग्री झाले, व्हिडिओ काढला. बाजूला तुम्हाला परी दिसत असेल, ती बाजूने चालते, चालत नाही आहे ती, पळते. आमची स्पीड मॅच करायला बघते ती. प्रियांश आता नॉर्मल झाला होता,
तर त्याला कळालं होतं की हॉर्स काही करत नाही आहे आपल्याला, मग घाबरायची गरज नाही आहे असं त्याला समजलं होतं. आता परी दिसली ना तुम्हाला, हा एक व्हिडिओ राहिला होता माझ्याकडनं तुम्हाला शेअर करायचा. लुंगी डान्स सॉन्ग चालू आहे पाठीमागे, मी परीला सांगते अशी स्टेप कर. प्रियांश त्याच्या पप्पाच्या खांद्यावर डान्स करतोय लुंगी डान्स. बाकी सगळे पण खूप एन्जॉय करते, बघत असाल तुम्ही. खूप छान. अक्षय व्हिडिओ काढतो त्यामुळे तो डान्स करताना नाही आहे. आई बसल्या होत्या पाठीमागे चेअरवर. बाकी लोक पण आलेले होते, वेगवेगळ्या ऑफिसेसमधले वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले होते त्यांची टीम घेऊन. इथे परी मस्त स्विंग चालू आहे परीचं. प्रियांशला पण बसायचं होतं, ती खूप वेळ झालं प्रियांशला देत नव्हती बसायला, तीच खेळत होती. प्रियांश मग माझ्याकडे येऊन सारखा किरकिर करत होता, दीदी मला देत नाही आहे झोक्यावर बसायला. नंतर फायनली तिने दिला त्याला झोका, तुम्हाला दिसेल पुढे. बघा किती मस्त मच्छा. क्लायमेट पण मस्त होतं, जास्त थंडीही नव्हती त्यामुळे ओके. नंतर आम्ही खेळत पण होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जिथे गाणी वगैरे चालू होती त्याच्या बॅक साईडला गेम झोन होता, आम्ही बॅडमिंटन खेळत होतो. मी आणि अक्षय खेळतोय. परी मध्ये मध्ये कॉक मारायला येत होती, पण तिच्या हातात काय कॉक जमत नव्हता. तर प्रियांशलाही खेळायचं होतं. प्रियांशसारखा माझ्या पाठी लागलेला की माझ्यासोबत खेळ, माझ्यासोबत खेळ. मी त्याला म्हटलं थांब जरा, मी आऊट झाले ना की आपण खेळू. नंतर क्रिकेट स्टार्ट केलं. परीला बॅट पकडता येत नव्हती, तर तिला तिच्या पप्पाने शिकवली कशी बॅट पकडायची. ती बॅट तिच्या वजनापेक्षा जास्त वजनाची होती, पण तरीसुद्धा एन्जॉय करायचं आहे ना आपल्याला. मग काय, कसंही करा, येत असो किंवा नसो, पण एन्जॉय करायचं. बघा प्रियांश काय इकडे तिकडे बॉल गेला की तो आणायला जायचा. नंतर त्यालाही दिला आम्ही बॅट बॉल, पण ती बॅट त्याला पकडायला जमेना. बघा इथे मगाशी परी त्याला झोका देत नव्हती, आता त्याला घेऊन बसली आहे ती. बहीण भावांचं असंच असतं ना, मध्येच भांडतात, मध्येच गोड होतात. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, सेम. भांडतात दोघंजणं, परत दोघांना भांडल्यानंतर दोघं लागतातच. जर एक घरी नसेल तर दुसरं विचारतो कुठे दीदी, कुठे प्रियांश, कुठे, असं भांडतात आणि एकत्र खेळायला येतात. इथे आई पण बॅडमिंटन खेळतात. परी आईंना सारखं बोलत होते आजी चल माझ्यासोबत खेळ, मग आई पण आल्या. परीने आजीला शेवटी बॅडमिंटन खेळायला लावलंच, पाहू शकता तुम्ही. त्यांना झोप येत होती, पण त्यांना एकटंही झोपायला जायचं नव्हतं, त्यांना आमच्यासोबत मजा करायची होती. त्यांनाही फिरायला खूप आवडतं. परी शिकते कसा कॉक पकडून रॅकेटने मारायचं, ते मी प्रियांसोबत खेळते. परी पण आली खेळायला. तर दोघंही माझ्या पाठी लागले, माझ्यासोबत खेळ. मी प्रियांसोबत खेळायला लागली तर परी ओरडायची माझ्यासोबत खेळ, तिच्यासोबत खेळायला लागले की प्रियांश ओरडायचा माझ्यासोबत खेळ. तुम्ही कुठूनही व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करा जिथून कुठून पाहत असाल. आणि आम्हाला न्यू आमचा चॅनल आहे तर आमच्यासाठी थोडं सपोर्ट करा, लाईक करा.
शेअर पण करा आणि कमेंट पण करा. तुम्हाला व्हिडिओज आमचे आवडत आहे, परत तुम्हाला अजून असेच न्यू व्लॉग्स आमचे बघायचे आहेत का डेली, तेही कळवा, म्हणजे आम्हालाही आयडिया येईल. न्यू स्टार्ट केलं आहे सो तुम्ही कळवा एकदा. मोटिवेट झालं की मग मी नवीन आम्ही व्हिडिओ पण टाकू शकतो, तुम्हाला अजून एंटरटेन करू शकतो. सो सपोर्ट करा आमच्या चॅनलला. चॅनलचं नाव आहे प्रियंका बनसोडे हॅप्पी फॅमिली. इथे बघा हा मंकी कसा घेऊन गेलाय फॅन्टाची बॉटल कोणाची तरी, आणि तो वरती जाऊन पिणार आहे आता. सगळे असेच मंकीज होते तिथे. काही वस्तू दिसली, बॅग जरी दिसली कोणाची, तर ते घेऊन खोलून ओपन करायचे, त्याच्यामध्ये शोधायचे काय भेटायचं, काय भेटणार आहे का आपल्याला यातनं. तर बॅक टू होम. सो परत जाताना आम्ही ट्रेनमधून व्हिडिओ काढला आहे. हा ग्रीनरी दिसते छान बघा. तर हे एक राहिलं होतं. आम्ही ब्रेकफास्ट नाही, रात्रीचं डिनरसाठीच बसलेलो आम्ही टेबलवर. परी पण मॅगी खात होती. मंकी पाठीमागून आला, तो प्लेट घेऊन गेला. बघा कसा, जणू ते आम्हाला असे सांगतायत की आम्ही ह्या जागेचे मालक आहोत, तुम्ही आमच्या एरियामध्ये आहात, असं ते आम्हाला सांगत होते. फुल ॲटिट्यूडमध्ये तो मंकी घेऊन गेला प्लेट. त्याला दुसऱ्या मंकीला द्यायची नव्हती मॅगी. त्यांची पण मॅगी फेवरेट असेल, लहान मुलांना जशी मॅगी आवडते. मी घरी परी आणि प्रियांशला जास्त मॅगी देत नाही, त्यामुळे इथे दिसली त्यांना तर ते मॅगीच्याच पाठी लागले होते, आणि टेस्टी होती मॅगी. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कळवा कमेंटने. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.